नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन इथून पुढे त्या नागराज बरोबर मिळून काही षडयंत्र रचशील तर महालाचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील मंगला. या महालात कुठे खट्ट जरी झालं तरी त्याचा ध्वनी सगळ्यात आधी येऊन माझ्या कानापर्यंत पोहोचतो. ज्या कलावतीला मी शत्रूवर दृष्टी ठेवण्याचा आदेश दिला होता ती धूर्त सेविका आपल्या दात्यावरच दृष्टी ठेवायला लागली. आता द्वारपालांना सांगण्यात यावं की मी कोण आहे. हो, तू कोण आहेस? आधी आम्हाला तर कळू दे की तू कोणता पशु आहेस. त्यानंतरच आम्ही तुझ्याविषयी निर्णय घेऊ. कोण आहेस तू? मी मार्गात कुणाही अपरिचित वाटसरूशी मित्रता करू नका आणि कोणाच्याही दृष्टीस तुमचा घोडा येऊ देऊ नका. जर ते कोणत्याही संकटात सापडले तर दुर्गेश्वरी त्यांची साथ देईल, कारण या जंगलामधला कोपरान कोपरा दुर्गेश्वरीला माहीतही आहे आणि ती ओळखतेही. हे आम्ही कुठे आलो? इथे येऊन आम्ही दिशाभ्रमित झालो. कळतच नाहीये कुठली दिशा नेमकी कोणती आहे. कदाचित हाच पथ रूपनगरात जात असेल. आम्हाला याच मार्गावरून जायला हवं, परंतु या मार्गावरून आम्ही रूपनगरात पोहोचू की नाही हे नाही सांगू शकत. हा मार्ग योग्य नाहीये युवराज. हा कसला चमत्कार आहे? एका पुष्पावर कळी बसली. मी कळी नाहीये, परी आहे युवराज.
परी परागनी. परिपराग्नी? परंतु परी तर आकाशात असते, देवलोकात असते. तू इथे कशी? मी सुद्धा देवलोकातूनच आले. एक दिवस आकाश मार्गाने उडत या मार्गावरून जात होते की पृथ्वीवरचा हा स्वर्ग इतका सुंदर वाटला की याच पुष्पांना मी आपला महाल बनवला. परंतु तू का इतका निराश दिसतोस युवराज? परिपराग्नी, आम्ही आमच्या उद्देशासाठी रूपनगरात जाऊ इच्छितो, हम्म. परंतु आम्हाला मार्ग समजत नाहीये. तू आमची काही मदत करू शकशील? अवश्य करेन युवराज. तू एका शुभ कार्याला चाललायस म्हणून तू जितका पुढे जाशील दानवी शक्ती तुला तितकाच अडवण्याचा प्रयत्न करतील युवराज. आम्ही जाणतो परिपराग्नी, परंतु आम्ही माघारी नाही फिरू शकत. एकतर मृत्यूचा स्वीकार करू, नाहीतर आपल्या प्रिय बंधूंना परत आणू. युवराज, तुझा हा अढळ विश्वास तुला निश्चित सफलता प्राप्त करून देईल. परंतु लक्षात ठेव, रूपनगरच्या सीमेपासून तू अजून खूप दूर आहेस आणि मार्गात येणाऱ्या 7 नद्या आणि 13 पर्वतही तुला पार करावे लागतील. आणि या व्यतिरिक्त कित्येक चांगल्या आणि वाईट मायावी शक्तींचाही तुला सामना करावा लागेल. असाच अविचल होऊन शूरपणे पुढे जात राहशील तर विजयश्री नक्कीच तुला प्राप्त होईल. आता तू जा युवराज आणि आपल्या उद्देशाच्या पूर्तीसाठी वाटचाल कर. धन्यवाद परिपराग्नी. जर रूपनगरातून जिवंत परत आलो तर पुन्हा एक वेळ तुझ्या दर्शनाचे अभिलाषी राहू. काही अभिलाषा पूर्ण होऊ शकते? माहित नाही युवराज, तेव्हा मी पृथ्वीवर राहीन की देवलोकी परत जाईन. परंतु तुझ्या या यात्रेदरम्यान मी एक वेळा तुला अवश्य भेटेन. तू जेव्हाही संकटात अडकशील तेव्हा हे कधीही न कोमेजणारं पूत तू हवेत उडव. तेव्हा मी पापणी लवण्याआधीच तुझ्या नजरेसमोर क्षणार्धात उडून येईन. रूपनगराचा पथ किती रहस्यमय. तऱ्हेतऱ्हेची कोडीच समोर येत आहेत. कधी जीवजंतूंनी व्याप्त महात्मा दिसतात, तर कधी दुर्गेश्वरी सारखी स्त्री लुटारू. आणि आता या परीचं काय रहस्य आहे? बघता बघता पुष्पांमध्ये लुप्त झाली. कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा, कुणावर नाही. काहीही झालं तरी आम्हाला आमच्या बंधूपर्यंत पोहोचायचंय. ते दूर टेकडीवरून कोण चालत येत आहे? बहुतेक वाटसरू दिसत आहे. का मग आम्हाला भ्रमित करायला कुणी मायावी शक्ती येते? ते दोघे तर इकडेच येत आहेत. याआधी त्यांची दृष्टी आमच्यावर पडेल. आम्हाला अश्वाला कुठेतरी लपवायला हवं, कारण दुर्गेश्वरीने सूचना दिली होती की कुणाही अपरिचिताशी मित्रता करू नका आणि आपला अश्व दृष्टीस पडू देऊ नका. यावेळी कोणत्याही अडचणीत सापडणं योग्य ठरणार नाही. आता आम्हाला स्वतः यांच्या समीप जायला हवं, ज्यामुळे आम्हाला हे कळेल की हे आहेत कोण. कोस कोस दूरही कुणी वाट सुरू दिसत नाहीये. आता स्वतःचा भार सुद्धा जड वाटायला लागलाय जोरावर. कळत नाहीये की हे चंद्रमुखीचं रूपनगर आहे तरी नक्की कुठे. आणि या मार्गावरचं वातावरणही मायावी वाटतंय. एका क्षणात वर्षा तर एका क्षणात धुकं, एका क्षणात ऊन तर एका क्षणात सावली. नाही 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 नाही, ही तर आहे ईश्वराची माया. कुठे ऊन कुठे छाया. युवराज, ते बघा, तो कोण येतोय?
कुणी भटकलेला वाटसरू आपल्याच दिशेने येतोय. शांत बस मूर्खा. तो कोणी साधारण पांथस्त नाहीये. अवश्य कोणीतरी युवराज आहे जो चंद्रमुखीशी विवाह करायला रूपनगरात चाललाय. हो होऊ शकतं युवराज. जाऊन त्यालाच विचारूया की तो कोण आहे आणि इथे काय करतोय. चल. ए वाटसरू, कोण आहेस तू? हेच जाणून घ्यायला आम्ही तुमच्याकडे आलोय. या जंगलात आम्ही तुम्हाला प्रथमच पाहतोय. कोण आहात तुम्ही? सावधान वाटसरू. अलकापुरीच्या युवराजांसमक्ष प्रश्न विचारण्याचं साहस करू नकोस. जर आमचे युवराज भानुप्रताप सिंग क्रोधित झाले तर तुझे प्राण संकटात येतील. समजलं? कसलीही भीती नाही. संकट आणि रणभूमीशी तर एका राजपुताचं जन्मोजन्मीचं नातं असतं. जर युवराज सूर्यप्रताप सिंग एका हातात तलवार बाळगण्याची हिंमत करतो तर दुसऱ्या हातात मृत्यू घेऊन चालतो. युवराज सूर्यप्रताप सिंग म्हणजेच तूही आमच्याप्रमाणे कुठल्या राज्याचा युवराज आहेस? बरोबर ओळखलं तुम्ही. आम्ही विजयगडचे युवराज आहोत, युवराज सूर्यप्रताप सिंग. परंतु तू या जंगलात का भटकतोयस? भटकताय तर तुम्ही युवराज. आम्ही तर केवळ चंद्रमुखीच्या राज्याच्या दिशेने कूच करत आहोत. राजकुमारी चंद्रमुखींच्या महालाच्या दिशेने? परंतु का? याचा अर्थ तुम्हीही राजकुमारीशी विवाह करण्याचं स्वप्न बाळगलंय? नाही, आमचा उद्देश दुसरा आहे, जो आम्ही चंद्रमुखीच्या राज्यात पोहोचून अवश्य पूर्ण करू. तुमचा उद्देश काही का असेना त्याचं माहित नाही, परंतु आमच्या युवराजांचा उद्देश ऐकून घ्या. आमच्या युवराजांचा उद्देश हा आहे की हे रूपनगरात पोहोचून चंद्रमुखीशी विवाह करतील. जर त्यावेळी तुम्ही तिथे असाल तर तुम्ही युवराजांच्या विवाहात त्यांचे वराती बनून सहभागी व्हा. काय युवराज? हो हो, का नाही. परंतु एक गोष्ट कळत नाहीये युवराज. तुम्ही असे एकटे जंगलात, ना कोणी सैनिक, ना एखादा अश्व. रूपनगराच्या अंतहीन मार्गात आमच्या अश्वाचे धावून धावून प्राण गेले, परंतु आम्ही हार मानणार नाही. आम्ही आमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचूच. तर मग तुम्हाला रूपनगराचा मार्ग माहित आहे? नाही, परंतु तो मार्गही आम्ही अवश्य शोधून काढू. येतो. जर या युवराजाकडे अश्व असताना तर आम्ही याला या क्षणी समाप्त केलं असतं. मीही हाच विचार करत होतो युवराज, परंतु मी त्या युवराजाला चालत एकटा इथे येताना पाहिलं होतं, म्हणून मला वाटलं त्याच्याकडे नक्कीच अश्व नसणार. अन्यथा तुमच्या समोर त्याला जिवंत येऊ दिलं नसतं युवराज. अश्व जोरावर. युवराज, आपण दोघे स्वप्न तर पाहत नाही ना? तो अश्वावर बसून निघून गेला. अवश्य कसला तरी दृष्टीभ्रम आहे. हे कसलं स्वप्न नाही आणि ना कसला दृष्टीभ्रम. तो युवराज आपल्याला मूर्ख बनवून निघून गेला. त्याने आपल्याला काहीच सत्य सांगितलं नाही आणि आपल्याविषयी सर्व काही जाणून घेतलं. तो त्या अश्वावर बसून रूपनगरात जाऊन चंद्रमुखीशी विवाह करायला निघालाय. नाही 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 युवराज, त्याने त्याचा उद्देश काही वेगळाच सांगितला होता. सत्य बोलला होता तो. त्याने आपल्याला काहीच सत्य नाही सांगितलं. लक्षात ठेव, जर तो आपल्या आधी रूपनगरात पोहोचला आणि चंद्रमुखीशी विवाह केला तर आम्ही तुझी समाधी रूपनगरात बांधू. नाही 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 नाही. काय झालं धर्मा? तू इतका उदास का दिसतोयस? सर्व काही कुशल आहे ना? नाही दुर्गेश्वरी, मला आता सर्व बाजूंनी अमंगलच अमंगल दिसतंय. अमंगल? परंतु का? का कोणी साथीदार विद्रोह करतोय? का मग आपल्याच टोळीत असंतोष पसरतोय?
आपल्या साथीदारात तर अजून कुठला असंतोष नाही पसरला, परंतु लवकरच विद्रोह होऊ शकतो. कारण की काल रात्रीच्या आपल्या साथीदाराच्या मृत्यूने सर्वजण अजूनही विचलित आहेत. त्यात माझा काय दोष आहे? कुण्या जंगली पशुच्या आक्रमणाचा आपण काय करू शकतो? लाखांवर कुण्या जंगली पशुने नाही तर त्या निर्दयी वनराजने आक्रमण केलं होतं दुर्गेश्वरी. धर्मा, क्षमा असावी दुर्गेश्वरी, परंतु त्या वनराजवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक करायला निघालीस. तो आपल्याला वाटसरू म्हणून भेटला होता, परंतु तू त्याला आपलं समजलीस. जनावराच्या बहाण्याने तो पाप लपवण्याचा प्रयत्न करतोय दुर्गेश्वरी. तू लाखांचा मारेकरी आहे. असंभव. दुर्गेश्वरी कधीही विश्वास नाही ठेवू शकत की ज्या वनराजवर बाबा देवधरांचा आशीर्वाद आहे तो वनराज मारेकरी असू शकतो. आणि तसंही एका साधारण लुटारूला मारून त्याला काय मिळणार आहे? मला नाही माहित दुर्गेश्वरी, परंतु लाखनला कुण्या पशुने नाही मारलं. वनराज रात्री अचानक तळावरून गायब का झाला? आणि जेव्हा तो परत आला तेव्हा तर त्याला पाहूनच कळत होतं की तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय. धर्मा, तो आपल्यापासून काही लपवत नव्हता. बस त्याला त्याच्या आईची आठवण येत होती. या लांडग्यांमध्ये राहून राहून तुझ्या भावना मेल्यात धर्मा. परंतु वनराजचं मन अजून कोमल आहे. तो पहिल्यांदाच त्याच्या आईपासून दुरावलाय. ठीक आहे दुर्गेश्वरी, मी तुझ्या म्हणण्याचा विरोध अजिबात करणार नाही, परंतु तुझी रक्षा करणं तर माझं कर्तव्यच आहे. माझी तुला विनंती आहे, इथून पुढे तू वनराज पासून सावध राहा. मला असं वाटतंय की काहीतरी नवं संकट येणार आहे. संकट आणि दुःखाशी तर दुर्गेश्वरीचं जन्मोजन्मीचं नातं आहे. आता तर प्रेम वाटायला लागलंय संकट आणि दुःखाशी. लक्षात ठेव धर्मा, वनराज माझा मानलेला भाऊ आहे. त्याला जरा जरी त्रास झाला तर मला सहन नाही होणार. मी वनराजला वचन दिलंय की मी त्याला रूपनगराच्या सीमेपर्यंत पोहोचवेन. आणि आता या वचनाचं पालन करणं माझा धर्म आहे. हा वनराज इथे एकांतात कसला विचार करतोय? असं वाटतंय की हा गुपचूप काहीतरी योजना बनवतोय. असंही असेल की देवधर बाबांचं नाव घेऊन हा मला संकटात आणणार असेल. या मायावी जंगलात एका वाटसरूवर लगेच विश्वास ठेवून दुर्गेश्वरी तू चूक तर नाही ना केलीस? कदाचित धर्मा जे सांगतोय ते सत्य तर नाहीये ना? वनराजची परीक्षा घ्यायलाच हवी. वनराज, दुर्गेश्वरी, तुम्ही? मला बघून गोंधळलास का तू? कसला विचार करतोयस? मी चंद्रमुखीच्या राज्यात लवकरात लवकर जाण्याचा विचार करत होतो देवी. नको म्हणूस मला देवी. तू एक लबाड आणि धोकादायक युवक आहेस. हे तुम्ही काय बोलताय? मी तुमच्याशी काय खोटं बोललो? तू त्याच अनर्थाविषयी विचार करत होतास ना जो त्या रात्री झाला होता? बोल, माझं म्हणणं सत्य आहे की असत्य? तर अमावस्येच्या रात्री झालेल्या लाखांच्या मृत्यूविषयी हिला कळलं तर? तू गप्प का झालास? उत्तर का देत नाहीस मला? तुम्हाला काय जाणून घ्यायचंय? मला काहीच कळत नाहीये दुर्गेश्वरी. तुला सगळं कळतंय पण तू काही बोलत नाहीयेस. मला माहितीये, लाखन सिंगाचे प्राण तूच घेतलेस. तू मारेकरी आहेस, मारेकरी. हो, मी मारेकरी आहे. हो, मीच त्याला मारलंय. जर मी त्याला मारलं नसतं तर त्याने मला मारलं असतं. मारेकर्या, जर तू बाबा देवधरांचं नाव घेतलं नसतंस तर याच क्षणी मी तुझं शिर धडा वेगळं केलं असतं. याआधी माझ्यामधलं चंडिकेचं रूप जागृत होईल. पळून जा तू. दुर्गेश्वरी, दूर हो माझ्या नजरेसमोरून, नाहीतर काय झालं दुर्गेश्वरी? तेच झालं जो तुझा अंदाज होता. हा खोटारडा आहे, मारेकरी आहे. आदेश असेल तर आता याचं शिर कापून तुझ्या चरणांवर ठेवतो. एकदा याला अतिथीचं स्थान दिलं होतं म्हणून रक्ताचा घोट पिऊन बसले. परंतु याला सांग माझ्या नजरेआड निघून जा.
बघ ईश्वरा बघ, जगातल्या सर्वात उंच शिखरावर उभा राहून तुला हाक मारतोय. आधी तू मला पित्यापासून वेगळं केलंस, माझ्या आईपासूनही वेगळं केलंस, आणि आज 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 मला त्या देवीपासूनही वेगळं केलंस, जी माझ्या उद्देशासाठी माझ्या बरोबर येत होती. मी कुणाचं काय वाकडं केलंय? का माझी अशी अग्निपरीक्षा घेतोयस? निरपराध लोकांचे बळी माझ्या हातून का करवून घेतोयस? ईश्वरा, याचं पाप मला नाही, तुलाच लागेल, तुलाच. जर का तू ऐकत असशील तर ऐक, मी माझ्या आईला दिलेलं वचन अवश्य पूर्ण करेन, अवश्य. तू माझ्या मार्गात कितीही अडथळे आणलेस तरी मी सर्व अडथळे पार करून रूपनगरात अवश्य जाईन, अवश्य. चंद्रमुखीच्या राज्यात प्रवेश करणे इतकं सहज नाहीये. मग भले कुणी कितीही प्रयत्न करो, आमच्या अनुमतीशिवाय या राज्यात प्रवेश करणं असंभव आहे. तुम्ही योग्य बोलताय मंत्रीवर्य, परंतु तुम्ही रूपनगरापासून दूर सीमेवर आपलं कर्तव्य पार पाडताय. तुमच्या अनुपस्थितीत कुठल्या युवराजाने प्रवेश केला तर काय होईल? असं कदापि नाही होणार, कारण आमचे सरकार रणवीर सिंगांचे नेत्र 4 प्रहरी रूपनगर राज्य आणि राजमहालातल्या सिंहासनावर लागलेले आहेत. ज्याला तू कर्तव्य म्हणतेस ते कर्तव्य नाही तर दंड आहे. असा दंड जो महामंत्री वीरेंद्र सिंगांनी आमच्या सरकारांना दिलाय. परंतु का? मंत्रीवर्यांकडून अशी काय चूक घडली ज्यासाठी ते दंड भोगतायत? महालातली राजनीती तुला नाही कळणार मंगला. वीरेंद्र सिंग आमच्या वाढत्या शक्तीला पाहून घाबरला होता, म्हणून आम्हाला शक्तिहीन बनवण्यासाठी इथे सीमेपार पाठवलंय. परंतु त्याला हे नाही माहित की जखमी रणवीर सिंग आता आणखीनच बलवान झालेला आहे. आता आम्ही शीघ्रातिशीघ्र आपलं राज्य बनवू आणि रूपनगरचं नाव बदलून रणवीरपूर ठेवू. वाह सरकार वाह. दूरवर तुमच्यासारखा महायोद्धा शोधूनही सापडणार नाही. रूपनगरावर राज्य करण्याचा अधिकार तर केवळ तुमचाच असू शकतो, दुसऱ्या कुणाचाच नाही. परंतु इतका काळ तुम्ही महालापासून दूर आहात, मग कसं काय शीघ्रतेने तुम्ही तुमचा अधिकार प्राप्त करू शकाल? तू त्याची चिंता करू नकोस मंगला. रणवीर सिंग आता पूर्वीपेक्षाही जास्त शक्तिशाली झालेला आहे. या मूर्ख महामंत्र्याला एवढंही समजलं नाही की महालापासून दूर ठेवून आम्हाला आवश्यक वेळ दिलाय आमचं षडयंत्र पूर्ण करण्यासाठी. तू आमची खूप मदत केली आहेस मंगला, आणि जर अशाच प्रकारे गुप्तपणे आमची मदत करत राहिलीस तर एक दिवस महालात तुझी किंमत चंद्रमुखीपेक्षा जास्त नसली तरी कमी नसेल. हुजूर, तुमच्या मुखातून हे मधुर शब्द ऐकून मी खूपच सद्गदित झाले. आता आशा दाखवून बदलू नका म्हणजे झालं. रणवीर सिंगाच्या मुखातून निघालेलं वचन पाषाणावरची रेग असते मंगला. तू या कैद्यांवर नजर ठेव ज्यांना आम्ही बंदी केलंय. लक्षात ठेव, एक दिवस हेच बंदी आमचे सैनिक बनून रूपनगरच्या महालावर आक्रमण करतील. माहितीये हुजूर, परंतु त्या हजारो कैद्यांमध्ये एक बंदी खूपच हटवादी आहे, जो आजपर्यंत आपला दास बनला नाही. आम्ही जाणतो तू युवराज विजेंद्र प्रताप सिंग विषयी बोलतेस. तो अजूनपर्यंत स्वतःला युवराज समजतो. तोच एक असा कैदी आहे जो खंबीर आहे, परंतु एक दिवस त्यालाही आमच्या चरणांवर लोटांगण घेऊन आमचं दास्यत्व पत्करावं लागेल. अवश्य हुजूर. जर रूपनगर नरेशांना एक दिवस तुमचा दास बनायचंय तर त्या युवराज विजेंद्र सिंगांची काय कथा आहे? परंतु विजेंद्र प्रताप सिंगला वश करण्यासाठी आम्हाला डाव खेळावाच लागेल, आणि राजनीतीच्या पटावर कवड्या फेकण्यात तुझ्यापेक्षा चतुर कोण असू शकतं मंगला? तुम्ही निश्चिंत रहा हुजूर. साम दाम दंड भेदाचा वापर करून मी विजेंद्र सिंगला तुमच्या चरणांचा दास बनवीन, हे मंगलाचं वचन आहे. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता आम्ही चंद्रमुखीच्या महाली जाऊन महाल काबीज करण्याची योजना बनवतो, आणि तू तुझं षडयंत्र पूर्ण करण्याचा विचार कर.
अरे चंगू मंगू, काय झालं? आजकाल तुम्ही दोघे असे एकटे एकटे का फिरता? काय तुमच्या सरकारांनी तुम्हाला कामावरून काढून टाकलं? अरे ते काय आम्हाला कामावरून काढणार, आम्हीच त्यांचं काम सोडून दिलं. तुम्ही तुमच्या सरकारांना सोडून दिलं? परंतु का? अरे मोठ्या मुश्किलीने आम्ही त्यांच्यापासून पाठ सोडवली. तुम्ही असं सारखं सारखं विचारून सरकारांची आठवण नका करून देऊ. तर मग सरळ सरळ सांगून का नाही टाकत की काय झालं म्हणून तुम्ही तुमच्या सरकारांना सोडलं? मी सांगतो कलावती देवी, चंगूला असं म्हणायचंय की आमचे जे सरकार आहेत ना, ते या जगातले सर्वात महामूर्ख मनुष्य आहे. अरे जेव्हा पाहावं तेव्हा चुका स्वतः करतात आणि दोष आम्हाला देत राहतात. जेव्हा पाहावं तेव्हा आम्हाला तटवतच असतात. हो ना चंगू? हो, वरून आम्हाला कधी पगारही नाही दिला. आता तुम्हीच सांगा कलावती देवी, धनाशिवाय आम्ही कुठपर्यंत या सरकारांची चाकरी करायची? कलावती देवी, आम्हाला आमचे किस्से पाहून आमचीच दया येते. आणि सोन्यांच्या मोहरांची तर गोष्टच करू नका. अहो पितळ्याची नाणी बघूनही महिने लोटलेत कलावती देवी, महिने लोटलेत. उद्या जेव्हा आमचे विवाह होतील ना, तेव्हा आम्ही आमच्या राण्यांना कसं काय सांभाळणार कलावती देवी? तुमची चिंता योग्यच आहे. तर मग तुम्ही दोघे एखादं दुसरं काम का नाही शोधत? का जखमेवर मीठ चोळताय कलावती देवी? हो ना. अहो आमच्या सारख्या दुर्भाग्याला कोण काम देईल? अरे का नाही देणार? काय कमी आहे तुमच्या दोघांत? सुंदर आहात, बुद्धिमान आहात, सदैव नीट नेटकी राहता. बस जराशी उंचीच तेवढी कमी आहे. खरेच? मग तुम्हीच सांगा कोण काम देईल? राजवीर. शी 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 राजवीर. का तुम्हाला राजवीर पसंत नाहीये? अहो कलावती देवी, राजवीर बैलांपेक्षा मोठा आणि शक्तिशाली आहे. परंतु संकट आल्यावर कोणत्याही स्त्री पाठीमागे लपू शकतो. अशा भित्र्या मनुष्याची आम्ही चाकरी करू शकत नाही. का तुम्ही राजवीरला कधी कोण्या स्त्री मागे लपताना कधी पाहिले का? अहो मीच काय, तुम्हीही किती वेळा ते पाहिलं असेल. जर तो धाडसी असता तर त्याने तुमच्यासारख्या सुंदर आणि कोमल स्त्रीचा आधार नसता घेतला. तो त्याच्या शत्रूंची माहिती काढायला तुम्हाला पाठवतो. हो ना चंगू? हो मंगू. काय? जाऊ द्या ना कलावती देवी, आम्ही बुटके जरूर आहोत, परंतु आमचे कान खूप लांब आहे. आम्हाला दूरवरची कुजबुजी अगदी सहजपणे ऐकू येते. आम्हाला नाही करायची अशा भित्र्या राजवीर सिंगची चाकरी. अरे यापेक्षा तर आमचे सरकार बरे. मूर्ख असले म्हणून काय झालं, पण आहेत तर आमचे सरकारच ना. अरे मेलो होता मंगू, लवकर चल. आपली सरकार निद्रेतून जागे झाले असतील. चल 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 चल. अरे, इकडे, इकडे, इकडे. सरकार सरकार काय झालं? तुम्ही झोपेत नक्की वाईट स्वप्न पाहिलं असेल. कसलं स्वप्न बघितलं नाही मी? अहो मग एवढं चोर चोरात का ओरडत होता? अरे ओरडत नव्हतो मूर्खांनो, मी तर परीक्षा घेत होतो की तुम्ही दोघे सदा सतर्क आणि जागृत असता की नाही. परंतु आता माझी खात्री पटली आहे की माझे दोन्ही वीर आपल्या दात्याच्या सेवेत सदैव सतर्क असतात. सरकार, आम्ही तर तुम्ही झोपल्यावर इतक्या सतर्क राहतो की कुणाला तुम्हाला भेटायलाही देत नाही. आताच कलावती देवी इथून चालल्या होत्या. आम्ही तर त्यांनाही सांगितलं की आमचे सरकार आता झोपले. खोटं नको बोलू. कलावती देवी इथून जात नव्हत्या. इथून जाण्याचा बहाणा करून सरकारांना पाहायला आल्या होत्या आणि सरकारांना एक नजर बघायला आल्या होत्या. मला पाहायला आली होती.
मला एक नजर बघायला आली होती. सरकार, आता माझी खात्री पटली आहे. कदाचित तुमच्या कक्षाकडे येण्याचं हेच कारण असू शकतं. सरकार, त्या तुम्हाला भेटायलाच आल्या होत्या. मला भेटायला? मग मला उठवलं का नाही, मूर्ख कुठले? चूक झाली सरकार, इथून पुढे असं नाही घडणार. माझी खात्री झालीये की कलावती देवींचं तुमच्यावर प्रेम जडलंय. म्हणून आजकाल जरा हरवल्यासारखेच असतात. असं मी पण आजकाल हरवल्यासारखाच असतो. खरं सांगू, आज माझ्या स्वप्नात कल्लो आली होती. कलावती. मला तर वाटतं आज माझं स्वप्न खरं होईल. आता मी येतो. परंतु कुठे सरकार? जाताना विचारत नसतात. मी कोल्लोला भेटायला चाललोय ना. माझ्याशिवाय तिला करमत नसेल ना. ते तर ठीक आहे सरकार, परंतु तुम्ही आता झोपून उठला, आधी तुमचे दात तर घासून घ्या. आता 3 दिवसांपूर्वीच पिताश्रींनी माझे दात कोळशाने घासले होते. आता परत घासण्याची काय आवश्यकता आहे? अहो सरकार, सरकार, तुम्ही तर अगदी बालकांप्रमाणे हट्ट करता. अहो दात तर रोज सकाळ संध्याकाळ घासायला हवे. काय चंगू? हो मंगू. काय चंगू? होय मंगू. हे जोपर्यंत माझा विवाह कल्लोशी होणार नाही, मी दात घासणार नाही. विवाहानंतर कल्लो कडून मी माझे दात घासवून घेत जाईन. चला मी येतो, नाही तर कल्लो माझ्याशी कट्टी घेईल. परंतु सरकार, त्या यावेळी तुम्हाला नाही भेटू शकणार. का नाही भेटू शकणार? अहो सरकार, कारण यावेळी त्या राजवीर सिंगला भेटायला गेल्या आहेत. महामहिम, मी 16 आणि सत्य सांगतोय. मंत्रीवर्य रणवीर सिंग कोणत्याही क्षणी या महालात प्रवेश करू शकतात. रणवीर सिंगला महालात प्रवेश का करायचा आहे? महालात परतण्याचा त्याचा उद्देश काय आहे नागराज? उद्देश तर खूप भयंकर आहे. असं ऐकलंय की त्याला रूपनगरचा हा राजमहाल आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. महामहिम, तो राज्याची सर्व सूत्रे हाती घेण्याची सुंदर स्वप्न बघतोय. राज्याची सूत्रे हाती घेण्याचे स्वप्न? राजवीर सिंग रणवीर सिंगचं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. रणवीर सिंग हे विसरतोय की माझं पद त्याच्याहूनही मोठं आहे आणि तो माझ्या शक्ती समोर कधीच टिकू शकणार नाही. महामहिम, तुम्ही त्यांच्यापेक्षा पदाने उंच कसे झाला हेच जाणून घ्यायला तर तो येणार आहे. तुमच्या लांब उडीने कदाचित मंत्रीवर्यानं अस्वस्थ करून टाकलंय. ते काहीही असो, रणवीर सिंग मध्ये एवढं साहस, एवढी शक्ती नाहीये की तो महाराज किंवा महामंत्र्यांसमोर नजर वर करून पाहू शकेल. रणवीर सिंग खूप चतुर आहे. असं म्हणतात की जखमी झाल्यावर नाग आणखीनच विषारी बनतो. आणि हा रणवीर सिंग हा सुद्धा जखमी होऊनच महालात परत येतोय. मला तर भीती आहे महामहिम की हा रणवीर सिंग तुम्हालाच फाणा मारून दंश न करो. असंभव. यापूर्वीच मी रणवीर सिंगचे ते विषारी दात उपटून टाकणार. मग विषहीन रणवीर एकतर मृत्युमुखी पडेल, नाही तर त्याला माझ्या अधीन राहून कार्य करावं लागेल. आणि जर त्याने तुमच्या अधीन राहायला मनाई केली तर मग त्याला ईश्वरही वाचवू शकत नाही. घाबरू नकोस नागराज. राजनीतीच्या पटावर मी अशा काही कवड्या फेकीन की त्या डावात अडकून रणवीर सिंगला माझ्याकडे यावंच लागेल. आणि मग त्यानंतर मी त्याला रूपनगराच्या सीमेपार पुन्हा पाठवून देईन. तुमच्या बुद्धी आणि शक्तीचा तर कोणीच अंदाज बांधू शकत नाही महामहिम. परंतु मी त्या रणवीर सिंगला खूप जवळून ओळखतो. खूप धूर्त मनुष्य आहे तो. त्याच्यावर कधीच विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. महामहिम, तो काहीही धूर्त खेळी करून महाराज नाही तर वीरेंद्र सिंगांपर्यंत पोहोचू शकतो. आणि जर असं घडलं तर तुमचे हे स्थान डगमगायला लागेल. नागराज, इथून पुढे माझ्या समोर कधीही असा भित्रेपणा नको दाखवूस. माझं स्थान अटळ राहील आणि जो माझ्या स्थानावर दृष्टी ठेवेल त्याची दृष्टी मी हिरावून घेईन. तू एक कार्य कर नागराज. तुला त्या रणवीर सिंगची महालात येण्याची बातमी कळताच तात्काळ तू त्याला घेऊन माझ्या समोर उपस्थित हो.
हुजूर, आपण इतक्या कालावधीनंतर तुम्हाला या महालात पाहून मला खूप आनंद झाला. हुजूर, तुम्ही कुठे गेला होतात? काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं कलावती. आम्ही महालातल्या कामाच्या ओझ्याखाली इतके अडकलो होतो की आम्हाला वेळच नाही मिळाला. परंतु आता आम्ही परत आलोय. अहो, तुमच्या परत येण्याची बातमी तर आम्हाला केव्हाच कळली होती हुजूर. हे तू काय बोलतेस? आम्ही अजून आमच्या येण्याची सूचना कोणालाच दिली नाही. तर मग तुला ही बातमी कशी कळली? केवळ मलाच नाही, साऱ्या महालात चर्चा चालू आहे की मंत्रीवर्य परत येत आहेत. कदाचित तुमच्या परत येण्याची शुभवार्ता महालातल्या गुप्तहेरांनी दिली असेल. याचा अर्थ असा आहे की आमच्या गोटात कोणीतरी आहे जो आमचे गुप्त समाचार महालात पोहोचवतोय. कोण असू शकतो तो? कसल्या विचारात हरवलात हुजूर? काय तुम्ही महालाची सूत्रे हाती घेण्याचा विचार तर नाही करत आहात ना? महालाची सूत्रे? तर ही बातमी ही महालात पोहोचली आमच्या गुप्त योजनेची. हे कोणी सांगितलं असावं? खूप जपून पावलं टाकायला हवीत रणवीर. कलावती खूप चतुर आहे. तुम्ही पुन्हा विचारात हरवलात. असं वाटतंय आज तुमची प्रकृती बरी नाहीये. मी येते, परंतु जाण्याआधी तुम्हाला एवढंच सांगायचंय की जरा सांभाळून राहा, कारण की या महालात तुमचे मित्र कमी आणि शत्रूच जास्त आहेत. तर येते मी. कदाचित आम्ही गेल्यानंतर महालातल्या राजनीतीत खूप खळबळ माजलेली आहे. परंतु राजनीतीच्या पटावरील सर्व फासे केवळ आम्हीच बदलू. ही दोन